एक वेडी बहीण आणि तिचा लहान भाऊ, त्या लहान भावावर त्या वेड्या बहिणीचे अतूट प्रेम, अतूट म्हणजे अतूट प्रेम. आणि एक वेळ अशी येते जी कोणावरही येऊ नये अशी वेळ तिच्या त्या लाडक्या भावावर येते. आणि त्या भावावर आलेल्या त्या वेळेमध्ये सुद्धा ती खूप ठामपणे उभी राहते. आणि म्हणजे तिच्यासोबतच तिचे आहोसुद्धा ठामपणे उभे राहतात आणि त्याचीही बायकोसुद्धा ठामपणे उभी राहते. आणि खूप संघर्षाने त्याला जिद्दीने ती वेडी बहीण म्हणजे स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तो प्रयत्न ज्यावेळेस सफल होतो त्यावेळेस त्या वेड्या बहिणीचं जे प्रेम असतं ते अजूनच वेगळ्या प्रकारे म्हणजे वाढलेलं असतं. आणि त्यातच त्याचा हा चिमुकला जो त्याला सांगत असतो, पप्पा आता इथून पुढे असं काही करायचं नाही, असं काही वागायचं नाही. आणि त्यातून जे प्रेम दिसतं ते प्रेम खरंच कोणीच विसरू शकत नाही. असा या वेड्या बहिणीचा हा लहान भाऊ ज्याच्यावरती मनापासून प्रेम करते, एकदम अतूट प्रेम करते, अशा या लहान भावाचा आज वाढदिवस आहे. आणि तो लवकरात लवकर व्यवस्थित होऊन तो स्वतःच्या पायावर उभा राहावा अशी तिची ही अपेक्षा. आणि त्याच्यासाठी तिचे चाललेले हे अतोनात प्रयत्न. आणि शेवटी ती तिच्या भावाला स्वतःच्या पायावर उभं करते, त्याला या सगळ्या गोष्टीतून ती बाहेर काढते. आणि नंतर मग सुट्टी मिळते आणि भाऊ छान असा घरी जातो. नंतरसुद्धा ती घरी गेल्यानंतर त्याचा खूप छान प्रकारे सांभाळ करते, म्हणजे अगदी लहान मुलासारखी त्याची ती काळजी घेत असते. आणि त्यातूनच हा भाऊ सावरत असतो. थोडक्यात काय, वेड्या बहिणीची वेडी माया, एवढंच मला सांगायचं होतं यातून. आणि महत्त्वाचं म्हणजे ती वेळ टळून गेली आणि त्या वेळेतून जिद्दीने उभं राहून तिने तिच्या स्वतःच्या भावाला त्याच्या पायावर उभं केलं. आणि आज तो इथपर्यंत पोहोचलेला आहे. आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे. बोलायला खूप काही आहे, अगदी न संपण्यासारखं, पण आज त्याचा वाढदिवस आहे. तर माझ्या लाडक्या भाऊराया, तुला तुझ्या या ताईकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असाच नेहमी हसत खेळत राहा आणि खूप खूप प्रगती कर, हीच सदिच्छा.